नमस्कार. आणखीन एका ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. जसे की तुम्ही मागील व्हिडिओमध्येच पाहिला असेल की आमचे वरच्या फ्लोअरचे बांधकाम चालू आहे. बांधकाम म्हटलं तर खूप धुळा आणि सर्वकडे पसारा तर होणारच. तर विनू इथे खूप खेळतो. त्याला हवे तसे पाणीही वापरता येते. इथे ना हा झाडाचा ताजा केळी आंबा मी तोडून आणला आहे. तर आंब्याच्या सीझनमध्ये घरी कसं असतं तर कच्चा आंबा जेवणासोबत रोजच खाल्ला जातो. आजही मी कच्चा आंबा तिखट आणि मीठ लावून खाणार आहे जेवणासोबत. तर आंबा कट केल्यानंतर इथं देठाजवळ ना थोडा चीक असतो. तर हा आंबा कट केल्यानंतर पहा इथं किती सारा चीक आलेला आहे बाहेर. तर हा जर आपल्या घशामध्ये गेला ना तर आपल्याला घसा खवखवू शकतो, ठसका लागतो किंवा मग खोकलासुद्धा लागू शकतो. त्यामुळे मी कसं करते, हे असं कट केल्यानंतर व्यवस्थित स्वच्छ असा धुवून घेते. तर कधी-कधी ना आंब्याच्या सालीसोबतच तिखट आणि मीठ लावून खाल्लं जातो. तर कधी-कधी मी त्याच्या साली काढते. मग त्याच्यामध्ये तिखट, मीठ आणि थोडीशी साखर किंवा गूळ घालते. सध्या विनूला ही उन्हाळ्याची सुट्टी पडलेली आहे. त्यामुळे विनू फुल डे माझ्यासोबतच असतो. त्यामुळे विनू झोपला तरच मला थोडी रेस्ट मिळते, नाहीतर त्याच्याकडे लक्ष ठेवावेच लागते. तर संध्याकाळचा वेळ हा आमचा इथं बांधकामाच्या ठिकाणी जातो. तर पाणी मारणे वगैरे किंवा इतर काही थोडेसे झाडलोट वगैरे करणे याच्यामध्ये वेळ जातो. तर आज या ग्रिल ज्या आहेत ना त्या काढल्या जाणार आहेत. हे डिझाईन आम्ही इथं बनवून घेतलेलं होतं टेरेसवर. आता वरती बांधकाम होणार त्यामुळे जिथं-जिथं असं डिझाईन वगैरे बार वगैरे लावलेले होते ना, तिथे सर्व काढण्याचं काम चालू होतं. Hold me close till I get up. Time is barely on our side. तर आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. व्लॉगला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. Hold me close till I get up. Time is barely on our side.